सर्वांना जय भीम. बहुजन संघटक पेजवरती मी सिद्धार्थ शिनगारे, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा अभ्यासक, औरंगाबादमधून आज आपल्यासमोर या काही विषयावरती बोलणार आहे. मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो विषय आहे संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे महत्त्व. आपण 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान लागू झालं आणि त्या लागू झाल्यानंतर भारतामध्ये एक संसदीय लोकशाहीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसे पाहता भारतामध्ये पहिल्यांदा जे इलेक्शन झाले, स्वतंत्र भारतामध्ये 1952ला इलेक्शन झाले आणि 52ला इलेक्शन नंतर भारतामध्ये खऱ्या अर्थानं जी निवडणूक पद्धती सुरू झालेली आहे 52 नंतर. आणि जे काँग्रेसचं मंत्रिमंडळ आहे ते जे संविधान सभेचं इलेक्शन आहे, त्या संविधान सभेच्या इलेक्शनच्या अगोदर जे देशभरामध्येच विधानसभेचे इलेक्शन झाले आणि त्या विधानसभेच्या लोकांनी संविधान सभेचे मेंबर निवडून दिले. म्हणजे आमदार लोकांनी संविधान सभेचे मेंबर निवडून दिले आणि मग ती संविधान सभा बनली, ज्या संविधान सभेमध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. बहुमत नव्हतं तर बहुमतापेक्षा जवळपास ॲब्सोल्यूट कंट्रोल होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या संदर्भामध्ये आज आपण भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षची अमृत महोत्सव साजरा करत आहोत. सोबतच या जे संविधान लागू आहे, या संविधानाला आता जवळपास या नोव्हेंबरमध्ये 73 वर्ष कंप्लीट होतील संविधान लागू होऊन सुद्धा. तरी ही जी लोकशाही आहे, या लोकशाहीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी काही भूमिका मांडलेली आहे. या विषयाची पार्श्वभूमी सांगण्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुण्यामध्ये भाषण झालं होतं. 22 डिसेंबर 1952चं ते भाषण आहे. पुण्याच्या जे लॉयर लोक आहेत, वकील लोक आहेत, त्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांनी त्यांचं सविस्तर भूमिका मांडलेली आहे. तो विषय होता लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ज्या पूर्वशर्ती आहेत, ज्या अटी काय असल्या पाहिजे. जर एखाद्या देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये जर लोकशाही यशस्वी करायची असेल, लोकशाहीला सक्सेस मिळवायचा असेल तर त्याच्या अटी काय आहेत, त्याच्या पूर्वशर्ती काय आहेत, या संदर्भात बाबासाहेबांनी तिथं भाषण केलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी 7 मुद्दे मांडले होते. त्या 7 मुद्द्यापैकी काही मुद्दे, त्याच्यामधला जो एक मुद्दा आहे ती आहे विरोधी पक्षाची गरज, मजबूत विरोधी पक्षाची गरज, हा त्याच्यातला एक मुद्दा आहे. आता जर आपण बघितलं बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका जर बघितली, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर त्याच्यातली नंबर 1 ची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. जर समाजामध्ये विषमता भयानक पद्धतीनं असेल तर लोकशाही यशस्वी होणार नाही, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. म्हणजे समाजामध्ये विषमता असता कामा नये. आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर आज जर भारताची जर परिस्थिती बघितली तर ही सांगते, अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा रिपोर्ट मागे पब्लिश झाला, त्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर भारतामधल्या 83 करोड लोकांचं उत्पन्न हे 20 रुपये आणि 20 रुपयाच्या आत आहे. असे 83 करोड लोक आहेत ज्यांचं उत्पन्न 20 रुपये आणि 20 रुपयाच्या आत आहे. मला सांगा, जर 83 करोड लोकांचं उत्पन्न 20 रुपये आणि 20 रुपयाच्या आत असेल आणि इकडे अदानी हा जगातला 2 नंबरचा श्रीमंत व्यक्ती बनलेला आहे, तर ही आर्थिक विषमता आहे. प्रचंड प्रमाणात आर्थिक विषमता वाढलेली आहे देशामध्ये. दुसरं विषमतेचं उदाहरण हे घेता येईल की आता जो NRCBचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो डाटा आलेला आहे त्यामध्ये 1,64,000 लोकांनी आत्महत्या केलेली आहे मागच्या वर्षात. त्याच्यातल्या 42,000 आत्महत्या ह्या देहाडी मजदूर लोकांच्या आहेत. म्हणजे देहाडी मजदूर लोक म्हणजे मजदूर लोक कोण आहेत या देशातले? हे बॅकवर्ड लोक आहेत जे की मजदुरीचं काम करतायत. त्याच्यातल्या 42,000 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे विषमते किती प्रचंड प्रमाणात या देशात विषमता वाढत आहे. याचं दर 4 आत्महत्यानंतर 1 आत्महत्या ही देहाडी मजदुराची आहे. शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या 10,000 आत्महत्या झालेल्या आहेत, 10,000पेक्षा जास्त. त्याच्यातल्या शेतकऱ्यांच्या 5,000 आत्महत्या आहेत आणि शेतमजुरांच्या 5,500 आत्महत्या.
शेतमजुरांच्या जास्त आत्महत्या आहेत. हे ह्यासाठी सांगत आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते लोकशाही यशस्वी करायची असेल तर लोकशाहीमध्ये जी विषमता आहे समाजामध्ये ही भयानक विषमता असता कामा नये. भयानक विषमता या देशामध्ये निर्माण झालेली आहे मागच्या या 70 वर्षामध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त याची समीक्षा व्हायला पाहिजे. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला काय मिळालं याची समीक्षा जर झाली तर समीक्षेमध्ये आपल्याला कळू शकतं की आपल्याला काय करायचंय. परंतु लोकांनी समीक्षा करू नये म्हणून नरेंद्र मोदींनी घर घर झेंडा घर घर तिरंगाचं अभियान राबवलं. लोकांना झेंड्यामध्ये करोनाच्या काळात थाळीमध्ये व्यस्त करून टाकलं आणि मग त्यांना ह्यांच्या मूलभूत प्रश्नावरती कधी चर्चा करणार तर ती चर्चाच होऊ द्यायची नाही. अशा प्रकारची व्यूहरचना बीजेपी RSSनं सुरू केलेली आहे. आता त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या मी ह्या मागणी म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेवर येणार आहे त्याच्या इन शॉर्ट बाबासाहेबाचं आणखी जे काय म्हणणं होतं लोकशाहीच्या पूर्वअटी काय काय आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं होतं की कायदा आणि प्रशासनमध्ये सर्वांना समानता असली पाहिजे. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने सगळे समान असले पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा सर्वांसोबत समानतेचा व्यवहार केला पाहिजे. हे होताना दिसत नाही. राजकीय दबावाखाली म्हणा लोक वेगवेगळे निर्णय घेतात. आपल्या जातभाईंच्या संदर्भात निर्णय घेतात. प्रशासनामध्ये समानता असली पाहिजे तर लोकशाही टिकेल लोकशाही वाढेल ही बाबासाहेबांची भूमिका आहे. त्यानंतर संविधानिक नैतिकता असली पाहिजे आणि संविधानिक नैतिकतेचं उदाहरण देत आहेत बाबासाहेब आंबेडकर. अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन आहे आणि त्या जॉर्ज वॉशिंग्टन ज्यावेळेस अमेरिकेचं जे युद्ध लढलं गेलं म्हणजे अमेरिकेचं स्वातंत्र्याचं युद्ध लढलं गेलं अमेरिका स्वातंत्र्य झाला आणि पहिले राष्ट्राध्यक्ष झाले जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यांनी जे संविधान बनवलं त्याच्यात त्यांनी तरतूद केली. ज्यावेळेस ते पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आणि सेकंड टाइम त्यांना राष्ट्राध्यक्ष बनण्याची ऑफर आली तर त्यावेळेस त्यांनी नकार दिला मी राष्ट्राध्यक्ष बनणार नाही. तर लोकांनी आग्रह केला त्यावेळेस ते म्हणले मी तुमच्या विनंतीला मान राखून एवढ्या वेळेस बनेल पण भविष्यात मी राष्ट्राध्यक्ष बनणार नाही. दुसऱ्यांदा ते निवडणुकीला उभा राहिले ते निवडून आले आणि दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचा दुसरा कार्यकाळ झाल्यावर लोक परत गेले त्यांना तिसऱ्यांदा उभा राहा परंतु त्यांनी लोकांना झिडकारून टाकलं आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले नाही. ही आहे संविधानिक नैतिकता. आपण लोकशाही निर्माण करत आहोत आणि लोकशाहीमध्ये सर्व लोकांना संधी दिली पाहिजे राज्य करण्याची त्यांचं कला गुण दाखवण्याची त्यांच्या या गोष्टीची. आणि या बाबीला जॉर्ज वॉशिंग्टननं अमेरिकेमध्ये भूमिका घेतली की मी फक्त 2 वेळ झालो त्याच्यानंतर आपण दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. काय भारतामध्ये संविधानिक नैतिकता आहे का लोकांमध्ये? एकच माणूस 40-40 वर्ष आमदार राहतो 40-40 वर्ष खासदार राहतो. एकाच घरामध्ये प्रधानमंत्री 3-3, 4-4 पैदा होतात. पोराचा बाप आमदार पोरगा आमदार पोराचा नातू आमदार. ही सगळी भयानक परिस्थिती आहे. परिवारवादामध्ये रूपांतरित झालेलो आहोत आपण. ही संविधानिक नैतिकता आहे का आपल्या लोकांमध्ये? बाबासाहेब म्हणतात लोकशाही टिकवायची असेल लोकशाहीची वाढ करायची असेल संविधानिक नैतिकता असली पाहिजे. त्यानंतर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यावर जुलूम करता कामा नये. आता बीजेपीचं सरकार आले म्हणून काय मुसलमानावर अन्याय अत्याचार नाही केले पाहिजे अल्पमतवाल्यावर नाही केलं पाहिजे अल्पसंख्याकावर. जर असं जर केलं तर अल्पसंख्याकामध्ये विद्रोहाची भावना तयार होते आणि ते लोकशाहीसाठी धोकेदायक आहे हे बाबासाहेब म्हणतात. त्यानंतर बाबासाहेबांचं म्हणणं आहे नैतिक अधिष्ठान असलं पाहिजे. खूप सारे लोक राजकारणावर चर्चा करताना सरळ बोलून जातात की राजकारण्याचा नैतिकतेचा काय संबंध. पण राजकारणी लोकांना नैतिकता असली पाहिजे. जर नैतिकता असेल राजकीय लोकांना तर राजकारणामध्ये नैतिकतेची गरज आहे आणि ती प्रकाशाने गरज आहे. त्याचा अभाव दिसतो आपल्याला. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडून लगेच ते शिंदेगड बांधला आणि शिंदेगड बनून लगेच बीजेपी सोबत अलायन्स करून सुरत मार्गे गुवाहाटी. काय आहे कोणती नैतिकता ही? काय का काही नैतिक अधिष्ठान या राजकारणाला? सरळ सरळ आरोप होत आहेत त्यांच्यावर 50 खोक्याचे. कोणती नैतिकतेच्या गोष्टी चालू आहेत राजकारणामध्ये? राजकारणामध्ये नैतिकता असली पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका आहे. त्यानंतरचं बाबासाहेबांचं म्हणणं लोकनिष्ठा असली पाहिजे. लोकनिष्ठा म्हणजे कुणावर जरी अन्याय झाला ते अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. स्वतःवरच अन्याय नाही झाला दुसऱ्यावर जर अन्याय झाला तरी आपण आवाज उठवला पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका आहे. त्याला म्हणतात लोकनिष्ठा. भारतामध्ये असं आहे का? त्या जातीवर अन्याय झाला त्यांनीच बोलायचं दुसऱ्यांना बोलायचं नाही. लोकनिष्ठेचा अभाव आहे. आणि या सर्वांमध्ये महत्वाची भूमिका आहे. जो विषय आपण लावलेला आहे त्या विषयामधलं एक बाबासाहेबांचं जे मत आहे की
संसदीय जी लोकशाही यामध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे. विरोधी पक्षाचं महत्व आहे. आणि भारत देशाचा जर इतिहास बघितला, काय आहे आज विरोधी पक्षाची अवस्था. 1947 पासून आजपर्यंत या 75 वर्षामध्ये आणि आजच्या तारखेमध्ये आज तर विरोधी पक्षाची अवस्थाच काही नाही. विरोधी पक्षच उरलेला नाहीये. भाजप आणि RSSचं जे गव्हर्नमेंट आहे, या गव्हर्नमेंटनं विरोधी पक्ष ठेवलेला नाही. आणि विरोधी पक्ष जो मागच्या 20-25 वर्षामध्ये हे जे द्विदलीय सांसदीय जनतंत्र त्यांनी विकसित केलं, कधी NDAचं गव्हर्नमेंट येणार तर कधी UPAचं गव्हर्नमेंट येणार. आणि या दोघांच्या मूलभूत काय पॉलिसी आहेत? मूलभूत पॉलिसी एकच आहे. या दोघांमध्ये काही फरक नाही. विरोधी पक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्या पाहिजे. पॉलिसीमध्ये फरक असला पाहिजे. विचारधारेमध्ये फरक जो स्पष्टपणे जाणवला पाहिजे. काँग्रेस आणि BJPचे जर ह्याचे त्यांच्या दोघांच्याही जर आपण प्रायव्हेटायझेशन बघितलं, न्यू इकॉनॉमिक पॉलिसीचे दोघंही समर्थक. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी प्रायव्हेटायझेशनला सुरुवात केली. BJPने ते प्रायव्हेटायझेशन वाढवलं. आज मोदी कोणती कंपनी भारताची कधी विकतील काही सांगता येत नाही. म्हणजे प्रायव्हेटायझेशनची वाढ काँग्रेसनं सुरू केली. मोदी त्याचा कळस आहे. कळस गाठला मोदींनी या प्रायव्हेटायझेशनचा. की काय त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये काय फरक आहे का? काँग्रेस आणि BJPच्या आर्थिक धोरणात काही फरक नाही. हे कसे असणार आहेत विरोधी एकमेकाचे विरोधी? त्यांच्या एज्युकेशन पॉलिसी बघा. दोघांच्या एज्युकेशन पॉलिसी सारख्याच आहेत. म्हणजे ही जर परिस्थिती असेल, फक्त आपल्या समोर मांडलं जातंय की BJPला पर्याय काँग्रेस आणि काँग्रेसला पर्याय BJP. आता ती राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे. आता भारत जोडो यात्रामध्ये काही आंबेडकरी संघटनांनी न मागता पाठिंबा दिलाय. आमचा राहुल गांधींना पाठिंबा. अरे त्यांना मागितलाय का तुम्हाला? अरे मागितला तर द्या ना. ते बी काय अटी आणि शर्ती ठेवून द्या ना. ज्यावेळेस संविधान बनत होतं, काय बाबासाहेबांनी न मागता पाठिंबा दिला संविधान सभेला? स्टेट अँड मायनॉरिटी नावाचं मेमोरंडम दिलं. या मागण्या आमच्या मंजूर करा. त्याच्यातल्या काही मागण्या मंजूर करून घेतल्या संविधान सभेमध्ये. त्याच्यानंतर पाठिंबा दिला. आमच्या लोकांनी आळद्या हलकुंडात पिवळे व्हायची सवय असल्यामुळं राहुल गांधी तिकडून निघला काय आणि यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. ही बाब याच्यामुळे आहे की यांना इतिहासाची समज नाही. कारण काँग्रेसची स्थापना 1885 ला झालेली आहे. चॅटर्जी, बॅनर्जी, मुखर्जी, मेहता, गोखले, रानडे, आगरकर, टिळक एवढे ब्राह्मण लोकांनी मिळून काँग्रेसची स्थापना केलेली आहे. फुले कधीही काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाहीत. काँग्रेसला त्यांनी ब्राह्मण सभा म्हणलेलं आहे. ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यानंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराज सुद्धा काँग्रेसच्या आंदोलनात कधीही सहभागी झाले नाहीत. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरही काँग्रेसमध्ये सहभागी झाले नाहीत. बलट अमेरिकेहून आल्यानंतर अमेरिकेत त्यांना जे लाला लजपतराय भेटले आणि त्यांनी विनंती केली त्यांना, तुम्ही काँग्रेसमध्ये सहभागी व्हा. बाबासाहेब नाहीच झाले काँग्रेसमध्ये सहभागी. आणि बाबासाहेब काँग्रेसमध्ये सहभागी न होता भारतात आले आणि त्यांनी स्वतःची मुवमेंट सुरू केली, स्वतंत्र चळवळ सुरू केली, जी की नंतर काँग्रेसच्या विरोधातच उभी राहिलेली आहे. तर हे जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश नाही केला. त्यानं अण्णाभाऊ साठेंनी काँग्रेसमध्ये कधी काम केलेलं नाही. पेरियार जे रामास्वामी आहेत त्यांनी 1925 ला काँग्रेस सोडून दिली पेरियारजींनी आणि स्वतंत्र आपल्या लोकांची चळवळ चालवली साऊथ इंडियामध्ये. म्हणजे आमचे जे बहुजनांचे जे महापुरुष आहेत हे कधी काँग्रेससोबत त्यांनी जे रिलेशन आहेत त्यांचे कधी टिकले नाहीत. ते काँग्रेसमध्ये गेले नाहीत. ही सगळी परिस्थिती आहे. कारण त्यांना हे माहीत आहे की काँग्रेसचं जे सगळी जडणघडण आहे ब्राह्मणांचा पक्ष असल्यामुळं आणि नंतरच्या काळामध्ये त्याची जी वाटचाल आहे ती त्याच दिशेने राहिलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसला पर्याय म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करू इच्छित होते. हे काँग्रेसला पर्याय पक्ष असावा, पर्याय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा तो कन्सेप्ट होता. कारण रिपब्लिकन अमेरिकेमध्ये 1952 ला इलेक्शन झाले आणि तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकेचं सरकार आलं. बघा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर इलेक्शन झाल्यानंतर लगेच 52 ला तिकडे गेलेले आहेत. त्यांना LLD पदवी दिली कोलंबिया विद्यापीठानं. त्यानंतर बाबासाहेबांनी 54 ला भूमिका घेतली की मी एक पक्ष बनवणार आहे, त्या पक्षाचं नाव असणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कारण 1945 ला जे दुसरं महायुद्ध झालं
त्या दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जर्मनी आणि इंग्लंड ताकदवार देश होते. 45ला हे दोन्ही देश खतम झाले आणि रशिया आणि अमेरिका यांचं वर्चस्व प्रस्थापित सुरू झालं. काही देश अमेरिकेच्या बाजूने गेले, काही देश रशियाच्या बाजूने गेले. भारत 1947ला स्वतंत्र झाला होता. त्याच्यासमोर प्रश्न होता की कोणत्या गटात जायचं. नेहरूंनी धोरण आखलं अलिप्तवादी धोरण, म्हणजे ना आम्ही रशियाच्या गटाचे ना अमेरिकेच्या गटाचे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या धोरणावर टीका केलेली आहे. ही जी नेहरूची फॉरेन पॉलिसी आहे ही गलत पॉलिसी आहे. 27 सप्टेंबर 1951ला जे बाबासाहेबांना राजीनामा दिलेला आहे त्या राजीनाम्यामध्ये 4 कारण आहेत. त्या 4 कारणापैकी हे एक कारण आहे की नेहरूंचं फॉरेन पॉलिसी, विदेश नीती आणि काश्मीरचं धोरण हे रॉंग आहे, गलत आहे, म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे फॉरेन पॉलिसीच्या आधारावरती. कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की कोणत्या तरी एका गटात आपण जावं लागेल, रशियाच्या गटात चला किंवा अमेरिकेच्या गटात चला. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी काढून बाबासाहेबांचा झुकाव हा अमेरिकेच्या गटात आहे, त्यांच्या ऍक्शनमधून दिसतंय. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कारण ही लोकशाहीला मानणारी पार्टी असणार आणि भारतीय संविधानाचं जे प्रिएम्बल आहे तेच आमचा उद्देश असणार आहे. म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांना भारतातलं राजकारणच फक्त करायचं नव्हतं, तर आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा त्याच्यातून करायचं होतं. म्हणजे आरपीआयची कन्सेप्ट ही आंतरराष्ट्रीय राजकारणासोबत जुळलेली आहे. जर आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी आरपीआयची स्थापना असेल, त्यामुळे बाबासाहेबांनी नंतर ठरवलं शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करायचं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून मग आरपीआयची निर्मिती करायची. परंतु बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांनी ते करू शकले नाही आणि त्यांच्या नंतर 10 महिन्यानंतर 3 ऑक्टोबर 1957ला आरपीआयची निर्मिती झालेली आहे. परंतु ज्यांनी निर्मिती केली बाबासाहेबांनंतर त्यांनी ब्लंडर केलं, घोळ केला, घोडचूक केली. त्यांनी काय केलं, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि त्याचं काय झालं, शाखा अध्यक्ष बी बौद्ध, तालुका अध्यक्ष बौद्ध, जिल्हा अध्यक्ष बौद्ध, महाराष्ट्रात अध्यक्ष बौद्ध, राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धच. आरपीआय अशी बनली. आरपीआयचे गट तर बघा तुम्ही, ही सगळी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न हा वेगळा प्रयत्न होता. शेड्यूल कास्ट फेडरेशनच बरखास्त यासाठी केलं होतं. 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं, त्याच्यानंतर 46चे इलेक्शन झाले. महाराष्ट्रातून शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकही आमदार निवडून गेला नाही. त्यानंतर 1952ला जे लोकसभेचे इलेक्शन झालं, स्वतः बाबासाहेब आंबेडकर लोकसभेचे इलेक्शन हारले. त्यानंतर 54ची भंडाऱ्याची पोटनिवडणूक हारली. आणि बाबासाहेबांना लक्षात आलं की शेड्यूल कास्टच्या जीवावरती या देशामध्ये आता राजकारण करणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्यासारखे जे कोणी बॅकवर्ड लोक आहेत त्यांना आपल्याला एकत्रित करून राजकीय प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. आणि त्या राजकीय प्लॅटफॉर्मचं नाव होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि काँग्रेसला एक स्ट्रॉंग विरोधी पक्षाची गरज आहे, कारण त्या काळामध्ये काँग्रेसला स्ट्रॉंग कोणताही विरोधी पक्ष नव्हता. काँग्रेसच्या विरोधामध्ये एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष असला पाहिजे, तो आरपीआय राहील. या भूमिकेनं बाबासाहेबांनी आरपीआयची कन्सेप्ट ठेवली होती, एक आंतरराष्ट्रीय राजकारण करण्यासाठी आणि सोबतच एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष राहावा. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची प्रचंड गरज असते. काय होतंय, पक्ष अगोदर काय होतं, ही लोकशाहीमध्येच लोकशाही विकसित होत आलेली आहे. लोकशाहीची ध्येयानंतर कामाची पद्धत बी बदलत आलेली आहे. सुरुवातीला राजाच्या अधिकारावर लगाम करण्यासाठी लोकशाही झाली होती. आता जे सरकार आहे ते सरकार जे प्रत्येक आपण भारतामध्ये 5 वर्षांतर निवडणुका होतात, विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या. आपल्याला जर सरकार बदलायचं असेल, सरकारवर अंकुश ठेवायचा असेल, तर आपल्या हातात फक्त 5 वर्षांतर एकदाच वेळ येते, मतदानाची वेळेस. त्यावेळेस आपण सरकार बदलू शकतो. परंतु सरकार तर डेली काम करतं, 365 दिवस काम करतं. मग डेली काम करणं, तर त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. जबाबदारीचा सिद्धांत तिथं लागू आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांची भूमिका होती की जर विरोधी पक्ष स्ट्रॉंग असेल तर तो डेली मंत्रिमंडळावर वाच ठेवू शकतो, सरकारवर वाच ठेवू शकतो, त्यांच्या ध्येय धोरणावर वाच ठेवू शकतो आणि सामान्य जनतेसाठी तिथं प्रश्न उपस्थित करू शकतो. त्यासाठी विरोधी पक्षाची गरज असते लोकशाहीमध्ये. आणि जर विरोधी पक्षच नसेल तर मग सरकार त्याला मनमानी करेल, त्याला जे वाटतंय ते करेल. ते नॅशनल एम्ब्लम बदलतात, काय करणार आहेत आपण? त्यांनी वाघाचे चिन्हच बदलले, विरोधी पक्षच नाही अस्तित्वात. त्यांनी तिथे सत्यनारायण घातला, काय होणार आहे? विरोधी पक्षच नाही. भारतीय संविधानातलं जे आर्टिकल 51 आहे, आर्टिकल 51 मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, 51 क. आता त्याच्यामध्ये एक मूलभूत कर्तव्यामध्ये एक प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे.
भारतीय लोकांच्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे. काय परिस्थिती आहे? विज्ञानवादी दृष्टिकोन आहे का आपला? जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कार्यालयात जाण्या अगोदर जर हे करत असेल, सत्यनारायण घालत असेल, तर कशाचा विज्ञानवादी दृष्टिकोन येणार आहे आपल्या लोकांमध्ये? प्रधानमंत्री तिथं नॅशनल एम्ब्लम जे अशोकाची राजमुद्रा तिथं बसवित असताना तिथं तो बामणाकडून पूजा करून घ्यायला, सत्यनारायण करून घ्यायला, कशाचा आपण याचा विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित करणार आहोत? कारण विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित नाही ना होणार. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरेंचे आजोबा, त्यांच्या घरात सुद्धा कधी सत्यनारायण घातला जात नसायचा. त्यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांनी तो किस्सा लिहिलाय. नंतर त्यांच्या वडिलांनी एकदा हे केलं, सत्यनारायण घालायचा प्रयत्न केला. 2-4 दिवस बेजार झाले प्रबंधनकार ठाकरे, आणि त्यांनी वडिलांना म्हणले बंद करा असले नाटकं, चालणार नाहीत आपल्या घरात, बंद करून टाकलं त्यांनी. गाडगे बाबा एका सत्यनारायणच्या कार्यक्रमात कीर्तनाला गेले, सत्यनारायणचा विरोध केला गाडगे बाबांनी. काय सत्यनारायणची कथा? ते जहाज होतं, जहाज नदीत बुडलं आणि ते मंत्र म्हणले जहाजवरी आलं. तर गाडगे महाराज म्हणले आता दुसऱ्या महायुद्धामध्ये कितीतरी करोडो रुपयाचे जहाज समुद्रात बुडाले, मना मंत्र सत्यनारायणचे, आणा ते जहाजवरी. शक्य आहे का? कारण विज्ञानवादी गाडगे महाराज विज्ञानवादी दृष्टिकोन बोलत आहे. प्रबोधनकार ठाकरे विज्ञानवादी दृष्टिकोन मांडत आहे. संविधान सांगते विज्ञानवादी दृष्टिकोन झाला पाहिजे. देशाची काय परिस्थिती आहे, मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असतील, हे विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित करत आहेत का लोकांमध्ये? ते स्वतःच अंधश्रद्धेला बळी पडले, सत्यनारायण घालवल. म्हणजे संविधानाची पायमल्ली चालू आहे आणि या देशामध्ये विरोधी पक्षाने त्या भूमिकाला विरोध करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने ज्यावेळेस सत्यनारायण काढला, काय केलं विरोधी पक्षांनी? त्याच्यावर काय बोलायला पाहिजे ना. अरे विरोधी पक्षही घरी सत्यनारायण घालतात, ते तरी कशाला बोलतील? भारताची तर अशी परिस्थिती आहे, MSc फिजिक्स झाले लोक गणपती बसवतात. MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc बायोलॉजी. हत्तीचं मुंडकं माणसाला लागू शकत नाही, बायोलॉजीमध्ये MSc झालेल्या माणसाला माहित असते, तरी सुद्धा गणपती बसवितो. काय होणार आहे विज्ञानवादी दृष्टिकोन आपला विकसित? तो सत्यनारायण घालतो MSc फिजिक्सवाला. MSc फिजिक्सवाला घरी जर सत्यनारायण घालत असेल, त्याला माहित आहे का बुडालेलं जहाज ऑटोमॅटिक मंत्रांवर येणार आहे का? ते नाही येणार ना. पण तो MSc फिजिक्सवाला माणूस सुद्धा या गोष्टी करतो, कारण त्यांच्याकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास नाही झालेला त्यांचा. ही परिस्थिती आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जी भूमिका घेऊन लढत होते, भूमिका घेऊन यासाठी लढत होते की विरोधी पक्ष स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि देशामध्ये विरोधी पक्ष नावालाच राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरच विरोधी पक्षाची भूमिका निभवत होते. बघा, बाबासाहेबांनी जे पेपर काढले, त्यांनी मूक नायक पेपर काढला, बहिष्कृत भारत काढला, समता काढला, जनता काढला, प्रबुद्ध भारत काढला. त्याच्यातला लॉंग टर्म मध्ये जो पेपर चालला तो जनता पेपर आहे. 1930ला जनता सुरू झाला, 1955 पर्यंत 25 वर्ष जनता पेपर चालला. त्या जनता पेपरला नंतर प्रबुद्ध भारतामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू झाले आणि बाबासाहेबांच्या जनता पेपरमध्ये सगळ्या बाबी लिहून येत होत्या. राऊंड टेबलमध्ये काँग्रेसच्या विरोधातला जो संघर्ष आहे सगळा जनता पेपरमध्ये आलेला आहे. पुणे कराराच्या बाबीच्या सगळ्या जनता पेपरमध्ये आलेल्या आहेत. 37चे इलेक्शन सगळे जनता पेपरमध्ये आलेले आहेत. 46चे इलेक्शन सगळे जनता पेपरमध्ये आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या म्हणजे 46च्या इलेक्शनमध्ये तर बाबासाहेबांच्या 7 कार्यकर्त्याचे खून गेलेत काँग्रेसच्या लोकांनी. खून केलेत इलेक्शनमध्ये, मुर्दे पाडलेत आमच्या लोकांची काँग्रेसने. राहुल गांधीचं समर्थन करण्याला माहित आहेत काय गोष्टी? या काँग्रेसनं आमचे मुर्दे पाडले आमच्या कार्यकर्त्यांचे 46च्या इलेक्शनमध्ये. ते समर्थन करतात, बिना न मागता समर्थन करणं चालू आहे या लोकांचं. तर ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेऊन विरोधी पक्षाची मांडली 1955 पर्यंत, 52चे इलेक्शन, 54चे इलेक्शन बाबासाहेब लढलेले आहेत. आणि त्यांचा राजीनामा, हे सगळा संघर्ष जनता पेपरमध्ये आलेला आहे. बघा, 25 वर्षात समीकरण बनले 1930 ते 1955. जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध, काँग्रेसचा विरोध म्हणजे जनता. म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये जे जनमत होत होतं, काँग्रेसच्या विरोधामधला जो पेपर आहे तो आहे जनता पेपर. आणि त्या जनता पेपरमध्ये हे सगळं छापून यायचं. म्हणजे काँग्रेसचा विरोध म्हणजे जनता, जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध, हे लोकांच्या दिमागात पेनिट्रेट झालेलं आहे. त्यामुळे ऑब्झर्वेशन करा, काँग्रेसच्या विरोधामध्ये जेवढी सरकार बनलेली आहेत त्या 3 पार्ट्याची सरकार बनलेली आहे. एक 1977ला जनता पार्टीचं सरकार बनलं. एक 1989ला VP सिंगचं जनता दलाचं सरकार बनलं.
आणि 3/1995ला अटल बिहारीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं. या 3 पार्ट्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचंच राज्य राहिलेलं आहे भारतामध्ये. आणि या तिन्ही पार्ट्यामध्ये जनता पार्टी, जनता दल आणि भारतीय जनता पार्टी या तिन्हीमध्ये जनता शब्द कॉमन आहे, जो की बाबासाहेबाचा शब्द आहे. म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये जर ज्यांना सरकार बनवायचं असेल त्यांना सुद्धा बाबासाहेबाच्या शब्दाचा आधार घ्यावा लागतो, जनता शब्दाचा. आणि मग तो जनता शब्द तुम्हाला या तिन्ही पार्ट्या, जनता दल, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, जनता तिथे शब्द येतो. म्हणजे आपला जनता शब्द वापरून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात सरकार बनवलेले आहे. जनता शब्द आपला आहे, तो हायजॅक आहे, सध्या हायजॅक झालेला शब्द आहे. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बाबासाहेबांनी एवढ्या स्ट्रॉंगपणे निभावलेली होती की लोकांच्या आज दिमागात पेनिट्रेट झालेला आहे जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध. आणि म्हणून ह्या जनता शब्दाचा जो बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे की स्ट्रॉंग विरोधी पक्ष असला पाहिजे, आणि त्या दृष्टीनं त्यांनी SC ST OBCने एकत्र येऊन RPIची निर्मिती केली पाहिजे, सर्व बहुजनांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, असा ब्रॉड बेस पक्ष बनवायचं बाबासाहेबांचं धोरण आहे. रिपब्लिकन हे काही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC असं नाव दिलेलं नाही, रिपब्लिकन नाव दिलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि रिपब्लिकनचा म्हणजे 26 जानेवारीला असतो रिपब्लिकन डे, 15 ऑगस्टला जसं स्वातंत्र्य दिन असतो, 26 जानेवारीला असतो रिपब्लिकन डे, प्रजासत्ताक दिन. पण भारतातल्या मागच्या या 75 वर्षामध्ये लोकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फरक समजू दिला नाही या सरकारनं, काँग्रेसचा असो अगर BJPचा असो. 26 जानेवारीला काय झालं तेच 26 जानेवारीला शहीदाचे गाणे, पाकिस्तान विरोधाचा गदर पिक्चर. काय गरज आहे? कोण झाले शहीद 26 जानेवारीला? अरे 26 जानेवारीला संविधान लागू झालंय, संविधानाचं महत्व सांगा ना. पाकिस्तानच्या विरोधात हे पिक्चर दाखवून शहीद ए आजमन कोण शहीद झाले ते 15 ऑगस्टला दाखवा, तुमचं काय शहीद झाले, कोण कोण शहीद झाले त्याच्यावर यादी दाखवा. 26 जानेवारीला काय शहीदाचा संबंध आहे? 26 जानेवारीला संविधानाचा संबंध आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आहे. त्याची चर्चा व्हायला ना, ती चर्चा करायची नाही. पण ही चर्चा काँग्रेस असो BJP असो, हे दोघांचं एकच धोरण आहे. त्यामुळे माझं तर मत आहे की देशामध्ये विरोधी पक्षच नाही. कारण विरोधी पक्ष कोण? विरोधी पार्टी, रुलिंग पार्टी ब्राह्मणाची, ऑपोजिशन पार्टी ब्राह्मणाची. आज 303 खासदार BJPचे आहे 2019च्या लोकसभेनुसार. काँग्रेसचे 53 खासदार आहेत. तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी ब्राह्मण, तिचे 23 खासदार आहेत. 379 खासदार यांचेच झाले. ब्राह्मणांच्या पार्टीचे 379 खासदार आहेत. कशाचे विरोधी पक्ष असणार आहेत? हे बी जानवं घालतात आणि तेही जानवं घालतात. तर विरोधी पक्ष आणि विरोधाचं काम करत नाहीत, फक्त ढोंग करतात. त्यामुळं RSS BJP वाढवण्यामध्ये काँग्रेसचं सुद्धा योगदान राहिलेलं आहे. ही हिस्टॉरिकली फॅक्ट आहे. RSSचे पहिले जे सरसंघचालक आहेत डॉक्टर हेडगेवार हे काँग्रेसचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. आणि हेडगेवारांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात RSS बनवल्यानंतर बी सहभाग नोंदवलेला आहे. ते जेलमध्ये गेलेले आहेत काही काळ काँग्रेसच्या आंदोलनामध्ये. 1940 पर्यंत हे सरसंघचालक राहिले. 40 ते 73 माधवराव गोळवळकर सरसंघचालक राहिलेले आहेत. हे 15 वर्षे केशव हेडगेवार, दुसरे माधव गोळवळकर. त्यामुळे मराठीत गाणं आहे बघा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोड. केशव हेडगेवार, माधव गोळवळकर हे आहेत ते. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. आणि नंतर देवरस झालेले ते ब्राह्मण. हेडगेवार ब्राह्मण, गोळवळकर ब्राह्मण, देवरस ब्राह्मण, रज्जूभाया 8 महिन्यासाठी होते राजपूत. नंतर के सुदर्शन नाता आहेत मोहन भागवत. के सुदर्शन ब्राह्मण, मोहन भागवत ब्राह्मण. सगळं RSSवर कब्जा. आतापर्यंत सरसंघचालक 8 महिन्याचा अपवाद वगळता ते बी राजपूत व्यक्ती राहिलेला आहे. सगळे ब्राह्मण लोक सरसंघचालक राहिलेले. आणि काँग्रेस सुद्धा टिळकांच्या नंतर गांधीजींच्या हातात आलं, गांधीजीनंतर नेहरूच्या हातात आलं, नेहरू नंतर इंदिरानंतर राजीव, राजीवनंतर सोनिया, सोनियानंतर राहुल. यांची एकच घरात आहे. नेहरू फॅमिलीमध्ये सगळं फिरत आलेलं आहे. त्यामुळे ही विरोधी पक्षाची जी भूमिका असली पाहिजे, SC ST OBCचा बॅकवर्ड लोकांचा जो पक्ष आहे तोच खरा विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकतो. ऑपोजिशन पार्टी ब्राह्मणाची, रुलिंग पार्टी ब्राह्मणाची, थर्ड फ्रंट आहे ब्राह्मणाचा. कशाला विरोधी पक्षाचं काम करतील?
हे विरोधी पक्षाचं काम करत नाही, यांच्या भूमिका सगळ्या सारख्या आहेत, यांच्या पॉलिश्या सारख्या आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला जर कार्य करायचं असेल, सक्षम विरोधी पक्षाची यासाठी गरज असते की लोकशाही मजबूत होते. कारण लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष काम करतो. विरोधी पक्ष विरोधी पक्षाचंच काम करत नाही, लोकशाही कशी राहील? कारण यांचं सगळं 2500 वर्षाचा जो इतिहास आहे, हे लोकशाही विरोधातला इतिहास आहे या लोकांचा. यांना लोकशाही नको आहे, यांना ब्राह्मणशाही हवं आहे, यांना राजतंत्र हवं आहे, राजेशाही हवी आहे. राजा माणूस पुरोहिताचा ऐकत असतो. तर त्यामुळे त्यांचा जो वाटचाल आहे ती त्या दिशेने चालू आहे. आपली वाटचाल मात्र आपण विरोधी पक्ष बनवण्याच्या याच्यामध्ये असलो पाहिजे. स्ट्रॉंग पद्धतीने आपण SC ST OBC आणि सगळ्या बहुजनांना एकत्र करून विरोधी पक्ष बनवला पाहिजे. तरच या देशामध्ये खरी लोकशाही निर्माण होऊ शकते. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला आहे 25 नोव्हेंबर 1949ला हे भारतीय संविधान सुपूर्द करताना, जर डॉलरा जर आपण टिकवू शकलो तरच म्हणजे जर या देशामध्ये सामाजिक आपण राजकीय समानता आणलेली आहे, पण आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे. आणि जर अशीच जर राहिली तर हा जो लोकशाहीचा डॉलर आहे हे लोक उद्ध्वस्त करतील नंतरच्या काळामध्ये. ही विषमता वाढली ते सगळं उद्ध्वस्त होण्याच्या शिखरावर पोहोचेल. त्यामुळं विरोधी पक्षानं खऱ्या अर्थानं ह्या ज्या पॉलिसी आहेत, आता बघा 2005ला काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोन नावाचा कायदा पारित केला. त्याला BJPने समर्थन केलं. म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन जो कायदा केला त्याला कोणतीही चर्चा न करता विरोधी पक्षानं पाठिंबा दिला. म्हणजे जी काही पॉलिसी बनविल्या जात आहेत त्याला ह्यांचा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आक्षेप घेतले पाहिजे ना. ते विरोधी पक्ष आक्षेपच घेत नाही. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली. या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर आमचे 3 आक्षेप आहेत. एक की त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे संस्था निर्माण होतील, जे काही कर्मचारी शैक्षणिक कामासाठी लागतील, त्याच्यामध्ये आमचे शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे, OBCचे कर्मचारी किती घेणार तुम्ही, त्याची टक्केवारी, त्याचं रिझर्वेशन निर्धारित करा. 2, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही नवीन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी येईल, लंडन स्कूल येईल, वेगवेगळे येतील विद्यापीठ, त्याच्यामध्ये आमच्या पोरांचं संख्या किती राहील ऍडमिशनचं हे निश्चित करा. कारण का आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आपल्याला शिकवलं जातं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे अर्धवट वाक्य शिकवलं जातं. बाबासाहेब असं म्हणलेले नाही. बाबासाहेब म्हणलेले आहेत इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी जे इंग्रजी शिक्षण घेतलं होतं हे कोलंबिया विद्यापीठामधून घेतलं होतं, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून घेतलं होतं, ते ग्रेज इन मधून घेतलं होतं. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जे गुरगुरत आहेत ते शिक्षणाचं दूध पिऊन गुरगुरलेले आहेत. म्हणजे त्याचा खरा अर्थ असा आहे की विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विदेशी शिक्षणाला बाबासाहेबांनी हे बोललेले आहेत. मी तर म्हणतो भारताचं शिक्षण हे मेंढीचं दूध आहे, जो तो प्राशन करतो तो मेंढरासारखा राहतो. मेंढीचं दूध आहे, याच्यामध्ये क्रांतिकारक तत्व नाहीये भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये. जर हे आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं असतं, शिक्षण हे विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर कदाचित आपले पोरं लंडनमध्ये गेले असते, जर्मनीमध्ये गेले असते, अमेरिकेमध्ये गेले असते, जपानमध्ये गेले असते. काही जात आहेत पण मोठ्या प्रमाणावर गेले असते. आणि बाबासाहेबांचं वाक्य खरं जर शिकवलं असतं, भारतातलं नाही विदेशातलं शिक्षण हे आहे. आणि जर या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे विदेशी विद्यापीठ येणार असतील तर त्याच्यामध्ये आमच्या पोरांचे ऍडमिशन निश्चित करा, ही दुसरी मागणी असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये जी फीस जी आहे आम्हाला परवडेल असं शिक्षण असलं पाहिजे. आम्हाला ती फी नसली पाहिजे, बॅकवर्ड लोकांना ती फी नसली पाहिजे, ही भूमिका आपल्याला मांडावं लागेल. या 3 भूमिका घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसीला आपल्याला विरोध करता येईल. किंवा हे 3 मुद्दे जर इम्प्लिमेंट होत असेल तर त्याचं समर्थन करता येईल. काय विरोधी पक्ष म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीवर काँग्रेसची ही भूमिका आहे का? तो म्हणतोय का SC ST OBCना तिथं रिझर्वेशन द्या म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये? विरोधी पक्षाने करायला पाहिजे, तो विरोधी पक्ष करतच नाही. कारण ह्यांचा इतिहास हा रिझर्वेशनच्या विरोधातला इतिहास आहे. सगळा इतिहास सांगतो, काँग्रेसचा असेल BJP असेल, हे दोन्ही पक्ष रिझर्वेशनच्या विरोधातले पक्ष आहेत. हे नावाला फक्त ढोंग चालू आहे. आमच्या लहानपणी एक शक्तिमान मालिका होती. मी लहानपणी ते गंगाधर असा गोल गोल फिरायचा की शक्तिमान म्हणायचा, आणि शक्तिमान गोल गोल फिरायचा आणि गंगाधर म्हणायचा. लहानपणी आम्हाला वाटायचं हे 2 वेगवेगळे लोक आहेत. नंतर जसं जसं मोठं झालं नंतर समजायला लागलं गंगाधरही शक्तिमान आहे, गंगाधर शक्तिमान आहे. काँग्रेस
आणि बीजेपी एकच आहे, एका माळ्याच्या मणी आहेत ते. आणि गंगाधरी शक्तिमान आहे हे आता आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे बहुजनांचा जो विरोधी पक्ष आहे तो बनवावा लागेल. त्या तरी खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीला टिकू शकू. नाही तर हीच जर सध्याची पद्धत राहिली, बीजेपी काँग्रेस बीजेपी ह्याचा आपल्या सत्यानाश होणार आहे. हे काय विरोधी पक्ष नाहीत, ते एक मिळालेले आहेत, आतून मिळालेले आहेत, फक्त ढोंग चालू आहे या सगळ्या गोष्टीचं. हे आपल्याला जेवढं समजून लवकर येऊन तेवढं आपलं हित आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे जे राजकीय पक्ष बाबासाहेबांनी 3 काढलेले आहेत. एक इंडिपेंडंट लेबर पार्टी 36-37 ला, तर त्यावेळी सुद्धा बाबासाहेबांनी त्या लेबर पार्टीनं स्वतंत्र मजूर लोकांचं हे केलेलं आहे. काही कारणास्तव त्यांना नंतर तो पक्ष बंद करून शेड्यूल कास्ट फेडरेशन काढावं लागलेलं आहे. 1942 त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलेलं आहे. आणि नंतर मग हे त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कन्सेप्ट ठेवलेली आहे. त्यामुळं आता आपल्याला SC ST OBCना मिळून घेणारा असा राजकीय पक्षाची गरज आहे. सगळं बॅकवर्ड लोकांना जोडणारा राजकीय पक्षाची गरज आहे आणि आपल्या बॅकवर्ड लोकांच्या भूमिका मांडणाऱ्या पक्षाची गरज आहे. तो खरा विरोधी पक्ष असू शकतो. परंतु तसा पक्ष निवडून येऊ नये म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर केला जातो. बाबासाहेबाला ज्यावेळेस 52ला बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून इलेक्शन हारले, तो जो काजोळकर होता त्या काजोळकरला त्या काळामध्ये 25,000 रुपये नेहरूने दिले होते इलेक्शन लढण्यासाठी. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये 25,000 रुपये दिले. त्यावेळेस निवडणूक आयोगाची मर्यादा होती 2,000ची, खर्च करायची 2,000ची मर्यादा होती. नेहरूने त्याला 25,000 रुपये दिले आणि 25,000 रुपये त्या काळामध्ये 52ला खर्चिले. बाबासाहेबाला त्यांनी इलेक्शनमध्ये पाडलेला 52 परंतु त्याच मतदारसंघातून दक्षिण मुंबईमधूनच 1957ला शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि संयुक्त महाराष्ट्र जी समिती आहे यांनी एकत्रित इलेक्शन लढले आणि त्या मतदारसंघातून आपला व्यक्ती नंतर निवडून आलेला आहे. आपण त्या पडल्याचाही बदला घेतलाय आपल्या कार्यकर्त्यांनी. 57च्या इलेक्शनमध्ये आपण त्यांना पाडलेले आहे. हा बी आपला जिंकण्याचा बी इतिहास. आणि त्यामुळं हा जो सगळा बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि त्यांची जी राजकीय भूमिका आहे ती आपण जोपर्यंत एकत्रित करत नाही तोपर्यंत खरा विरोधी पक्ष बनू शकत नाही. आपल्याला विरोधी पक्ष, कारण बघा या देशामध्ये 2च विचारधारा आहेत. एक ब्राह्मणांची विचारधारा आणि एक आपली फुले आंबेडकरी विचारधारा. दुसरी कोणतीही विचारधारा या देशामध्ये नाही आहे. कम्युनिस्टांची विचारधारा आहे ती साईडला झालेली आहे. कारण कम्युनिस्टांची विचारधारा ब्राह्मणांनीच आणलेली आहे इथे. काँग्रेसमध्ये ब्राह्मणाची विचारधारा, बीजेपीमध्ये ब्राह्मणाची विचारधारा आणि आपल्यामध्ये जो खरा फुले आंबेडकरी विचारधारा आहे, हे 2 विचारधारेचं युद्ध चालू आहे. या मागच्या 150 वर्षापासून हे सगळं सुरू आहे. त्यामुळे आपण पार्लमेंटमध्ये नसून रस्त्यावरही आपण विरोधी पक्ष म्हणून आपण त्यांचा विरोध करत आहोत. परंतु येणाऱ्या काळात आपल्याला या सगळ्यांना एकत्रित करून SC ST OBCना एकत्र करून आपला एक खरा मजबूत विरोधी पक्ष बनवावा लागेल असं मला वाटतं. या निमित्ताने वेळेचं हे करून माझं आणखी एक व्याख्यान आहे दुसऱ्या एका चॅनलवरती. त्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.